नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, बऱ्याचदा कसं होतं, आठवडा संपत आला म्हणजे भाजीपाला आपला संपलेला असतो किंवा काही वेळेला कसं असतं की अगदी थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असतात, मग आपण कोणतीही एक भाजी बनवू शकत नाही। तर अशा वेळेला तुम्ही ही जी मी बनवली आहे तर अशा पद्धतीची मिक्स व्हेज बनवू शकतात। याआधी देखील मी अशाच पद्धतीच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण आज पुन्हा तसंच झालं। अगदी थोड्या भाज्या शिल्लक असल्यामुळे मी अशा पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे। अगदी अप्रतिम अशी चवीची होते आणि इतकी चविष्ट असते, तर मुलं देखील टिफिनमध्ये किंवा तुमचं दुपारचं जेवण वगैरे असेल त्यासोबत खाऊ शकतात। तर नक्की अशी भाजी बनवून बघा। तर चला मग सुरुवात करूया। तर त्यासाठी बघा, इथे मी काय केलं आहे, मोड आलेली मटकी किंवा मूग वगैरे असे कडधान्य आमच्याकडे हे असतातच, तर ते देखील अगदी थोडे शिल्लक होते। आमच्याकडे शक्यतो मटकी असते मोड आलेली, त्याची भाजी आवडत नाही। तर अशा पद्धतीने मी कशामध्ये देखील ती यूज करते। अशा पद्धतीने एक टोमॅटो, शिमला मिरची, बटाटे आणि गाजर असं साहित्य माझं शिल्लक होतं। आता कोणत्याही एका टोमॅटोची भाजी किंवा एका शिमला मिरचीची किंवा 2 बटाट्यांची भाजी तर होऊ शकत नाही आणि गाजराची नुसती होऊ शकत नाही। तर त्यामुळे मी अशा पद्धतीने सर्व चिरून घेतलेलं आहे। यामध्ये जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फ्लावर देखील घालू शकतात। तर हे सर्व साहित्य इथे घेतलेलं आहे। आता हे कमी जास्त तुमच्याकडे असू शकतं, तर तुम्ही समजा तुमच्याकडे नुसते फ्लावर असेल आणि बाकी साहित्य थोडं थोडं असेल तर तुम्ही तशी देखील बनवू शकतात। तर इथे बघा मी काय केलं आहे, कुकरमध्ये बघा आता तेल टाकून घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बघा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता देखील छान तडतडू द्यायचा। त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे। लसूण यामध्ये भरपूर घालायचा आहे। आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे। लसूण छान परतून झालेला आहे। आता बघा यामध्ये मी जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं 1 चमचा टाकायचं आहे, छान लागतं जिरं। आमच्याकडे मी कोणत्याही भाजीत लसूण आणि जिऱ्याचा वापर भरपूर करते। तर आता यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे। तर एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता, तो टाकून घेतलेला आहे। तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या उपलब्ध असतील म्हणजे शिल्लक असतील त्या तुम्ही वापरू शकतात। यामध्ये जर का एखादी पालेभाजी असेल तरी देखील तुम्ही वापरू शकतात। आता कांदा छान असा परतून झाला आहे, बारीक चिरल्यामुळे लवकर परतून होत होतो। त्यानंतर त्यामध्ये मी आता गाजर टाकून घेतलेलं आहे। गाजर देखील मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही याचे तुकडे छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकतात किंवा मग गाजर किसून घेऊ शकतात, तरी देखील छान लागतं। आणि एक मसाला देखील मी यामध्ये टाकलेला आहे, ज्याने याची टेस्ट अजून छान होईल। तर आता गाजर देखील छान परतून घेतलेला आहे। आता बघा त्यानंतर यामध्ये मी शिमला मिरची टाकून घेणार आहे। शिमला मिरचीचे देखील मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर इथे बघा आता शिमला मिरची टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट हे परतून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरच हे सर्व परतून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर काय होतं, आपले मसाले किंवा भाज्या असतात तर त्या बाहेरून त्या पटकन शिजतात पण आतून शिजत नाही आणि मग त्यामुळे टेस्ट देखील छान लागत नाही। आता 1 मिनिटभर मी हे परतून घेतलं आहे। त्यानंतर त्यामध्ये बघा मी इथे कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात, पण छान टेस्ट येते कसुरी मेथीने। आता हे सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये मी हळद, धनेपूड हे साहित्य टाकून घेणार आहे। तर हळद मी अर्धी चमचा टाकलेला आहे आणि धनेपूड देखील अर्धा चमचा टाकला आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर मग आपण पुढचं साहित्य टाकणार आहोत। तर इथे थोडा कॅमेरा हल्ल्यामुळे तुम्हाला हलताना दिसत असेल। आता लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, तर 1.5 चमचा इथं मी टाकलेला आहे। लाल तिखट ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटण देखील यामध्ये टाकू शकतात किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे देखील तुम्ही टाकू शकतात। आता यामध्ये हा जो मसाला आहे तर हा मी पावभाजी मसाला टाकलेला आहे। तुम्ही याऐवजी सांबार मसाला टाकू शकतात किंवा मग कोणताही सब्जी मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकू शकतात। तर आता हा मसाला टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे। त्यानंतर बटाट्याचे काप टाकायचे आहेत। तुम्ही कच्चा बटाटा वापरण्याऐवजी यामध्ये अर्धवट शिजवलेला म्हणजे 50% शिजवलेला उकडलेला बटाटा देखील टाकू शकतात। आता हे सर्व मिक्स झाले
आता यानंतर आपल्याला बघा हे पुन्हा 2 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी मटकी टाकून घेणार आहे आणि सोबत मी दाखवायला विसरले, थोडे मूग देखील होते, अगदी म्हणजे मूठभर देखील नव्हते, थोडेसे होते, ते देखील मी इथे टाकून घेतलेले आहेत। आता बघा या कडधान्यांपैकी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वाटाणे किंवा हिरवे हरभरे किंवा अजून तुमच्याकडे जे काही असेल तर ते तुम्ही टाकू शकतात। तर हे देखील छान असं परतून झालेलं आहे, 2 मिनिट झालेले आहेत। तर इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत, माझ्याकडे हे वर्षभर मी छान असे साठवून ठेवते, म्हणजे हिवाळा आला म्हणजे हिवाळ्यात ज्या वेळेला स्वस्त असतात वाटाणे त्यावेळेला मी भरपूर घेऊन ठेवते आणि मग ते साठवून ठेवते। तर ते मी इथे 1 वाटी वापरून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, टोमॅटो मी आधी टाकलेला नाही, नंतर टाकलेला आहे। टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे, छान असं एकजीव करायचं आहे आणि पुन्हा 2 मिनिट हे असंच आपल्याला झाकण न ठेवता वाफवून घ्यायचं आहे। हे बघा 2 मिनिट झालेले आहेत। आता पुन्हा एकदा करून घेतलं होतं। मसाला तुम्ही गरम मसाला देखील वापरला तरी देखील चालेल। तर आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे छान मिक्स करायचं आहे। आता बघा मीठ टाकून झाल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला अगदीच कोरडी ही भाजी हवी असेल तर अगदी थोडं अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि रस्सा हवा असेल तर 1 ग्लास पाणी टाकायचं, म्हणजे शिजून छान हे थोडा रस्सा शिल्लक असतो। तर इथे मी आता फक्त अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। लागलं तर तुम्ही अजून टाकू शकतात, कारण मध्ये सर्व भाज्या कच्च्या वापरलेल्या आहेत आपण, म्हणजे आधी वाफून घेतलेल्या नाही थोड्याफार। आता हे मिक्स करून याची शिट्टी मी काढून घेणार आहे 1 आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे शिजल्यानंतर। तर कुकर बंद करून याची फक्त 1 शिट्टी काढायची आहे आणि बघू शकतात 1 शिट्टी काढून झाल्यानंतर मी त्याची वाफ काढून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे। तर बघा तुम्ही देखील नक्की अशी भाजी एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये विसरू नका। तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।